मागच्या वर्षीच्या पावसाळ्यात हरिश्चंद्रगडावरती फिरायला गेलेल्या पुण्यातील 6 जणांच्या ग्रुपमधील बाळू किते या 25 वर्षीय तरुणाचा थंडीने गारठून मृत्यू झाला। ऐश्वर्या चारुदत्त खानविलकर या 29 वर्षीय मुलीचा 3 महिन्यापूर्वी सांदनदरीत मृत्यू झाला। 4 दिवसांपूर्वी सद्दाम शेख हा तरुण भंडारदरा धरणात बुडून मृत्युमुखी पावला। 2 दिवसापूर्वी नौमीन पटेल या गुजराती पर्यटकाचा कळसुबाईचा शिखर चढताना मृत्यू झाला। आणि ह्या सर्व घटना ताज्या असताना पुण्यातील रोहित साळुंखे हा 20 वर्षीय तरुण गेली 2 दिवस झालं हरिश्चंद्रगडावरून बेपत्ता आहे। पावसाळा सुरू झाला आणि 1-2 पाऊस पडले की सगळीकडे कसं हळूहळू हिरवगार वातावरण व्हायला चालू होतं। आणि हिरवगार वातावरण पाहिलं की आपली तरुणाई लगेच उत्साहित होते। आपल्याला वेध लागतात ते ट्रेकिंगचे, गड किल्ले, धरणं, धबधबे अशा ठिकाणी आपल्याला जायचा मोह आवरत नाही आणि ते साहजिक पण आहे। पण हे सगळं करत असताना कुठल्याही प्रकारची दुर्घटना होणार नाही याची खबरदारी घेणं सुद्धा आपली जबाबदारी आहे। म्हणूनच आपण आजच्या व्हिडिओमध्ये या दुर्घटनांची कारणं आणि या दुर्घटनांपासून स्वतःला कसं वाचवता येईल याचे काही उपाय पाहूयात। सगळ्यात पहिलं म्हणजे आपण कुठल्याही पर्यटन ठिकाणी जर फिरायला जात असू तर अगोदर त्या ठिकाणाची माहिती घ्या। म्हणजे गड किल्ल्यावर चाललो तर जाण्याच्या दिशा, येण्याच्या दिशा, कारण की एका गडावरती 2 पेक्षा 3 पेक्षा जास्त मार्गही असू शकतात। आपली शारीरिक क्षमता किती आहे यानुसार आपण सोपी चढाई, मध्यम सोपी चढाई किंवा अति कठीण चढाई निवडायची आहे। दुसरी महत्वाची गोष्ट, आपण ज्या ठिकाणी चाललोय त्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला जेवढे शारीरिक श्रम लागणार आहेत तेवढी आपल्या शरीराला सवय आहे का हेही आपण तपासलं पाहिजे। जेव्हा आपण अशा ठिकाणी जातोय तेव्हा सोबत कोणीतरी एक जण तरी असा असावा ज्याने आपल्या अगोदर त्या गडावर, किल्ल्यावरती किंवा त्या ठिकाणी भेट दिलेली आहे। तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट, जर आपण एखाद्या ग्रुपमध्ये किंवा मित्रांसोबत गेलेला असाल तर त्या ट्रेकवरती अतिउत्साही लोकांपासून जरा सावध राहायचं। प्रत्येक ग्रुपमध्ये एखादा ना एखादा असा अतिउत्साही माणूस असतोच ज्याला नको त्या ठिकाणी जाऊन सेल्फी काढायची असते किंवा इतरांसोबत मजाक मस्ती करायची असते। पण धोक्याच्या ठिकाणी या सर्व गोष्टी चालणार नाहीत याची सक्त ताकीद आपण दिली पाहिजे। चौथी महत्वाची गोष्ट, आपण ज्या गड किल्ले किंवा धबधब्यांवर चाललेला आहात त्या ठिकाणी जे नियम घालून दिलेत त्या नियमांचं तंतोतंत पालन करा, जेणेकरून तुमच्या सुरक्षिततेला कधीही धोका पोहोचणार नाही। हा आता एक शेवटचा मुद्दा सांगतो। बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की पावसाळ्यात फिरायला येणारे जे ट्रेकर्स आहेत किंवा पर्यटक आहेत ती म्हणजे पावसाळी बेडकं। कुणाला कधी फिरायचंय हे ज्याने त्याने ठरवावं। फक्त एवढं आहे की ज्या ठिकाणी जातोय त्या ठिकाणी आपल्यामुळे दुसऱ्यांच्या ट्रेकिंगमध्ये किंवा पर्यटनामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही याची आपण खबरदारी घेतली पाहिजे। गड किल्ले हे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे साक्षीदार आहेत। तिथे प्रत्येकाने जायलाच हवं आणि तिथे कुणावरही बंधन नसावं। फक्त एवढं लक्षात ठेवलं पाहिजे, जेव्हा आपण गड किल्ल्यावर जातोय तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना आवडणार नाही अशी कुठलीही गोष्ट करू नका। आणखी एक महत्वाचा मुद्दा, या पर्यटन स्थळापैकी काही स्थळं वन विभागाच्या अखत्यारीत आहेत तर काही पुरातत्व खात्याच्या आणि उरलेली काही स्थळं स्थानिक प्रशासनाच्या अखत्यारीत आहेत। तर माझी सरकारला हीच विनंती आहे, सर्व गड किल्ले प्रेमींच्या सुरक्षिततेसाठी या 3 विभागांमध्ये समन्वय घडून आणला तर खूप बरं होईल। धन्यवाद।